अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण आयुष्यात खूप कष्ट करतो, पण तरीही यश आपल्यापासून दूर जातं. कोणी म्हणतं नशीब खराब आहे, कोणी म्हणतं वेळ चांगली नाही, तर कोणी म्हणतं देव माझ्यावर रुसलाय. पण शास्त्र काय सांगतं माहिती आहे का? देव रुसत नाही, पण ग्रह असंतुलित झाले तर जीवन विस्कळीत होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवग्रह काय होते, म्हणजेच नवग्रह कोण होते, कोणता ग्रह कशावर परिणाम करतो, कोणते स्तोत्र व मंत्र शास्त्रमान्य आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जप किती, कधी व कशासाठी करायचा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही ग्रह दुर्लक्षित ठेवू नये. मंडळी, नवग्रहांचे महत्त्व हे गरुड पुराण, बृहत्पराशर होरा, स्कंद पुराण यामध्ये स्पष्ट सांगितले आहे. मानवी जीवनावर नवग्रहांचा सतत प्रभाव असतो. सूर्य म्हणजे आत्मा, चंद्र म्हणजे मन, मंगळ म्हणजे शक्ती, बुध म्हणजे बुद्धी, गुरु म्हणजे ज्ञान, शुक्र म्हणजे सुख, शनी म्हणजे कर्म, राहू म्हणजे भ्रम आणि केतू म्हणजे मोक्ष. म्हणजेच आपलं शरीर, मन, नशीब, कर्म आणि आध्यात्मिक प्रवास या सगळ्यांवर नवग्रहांचा अधिकार आहे. म्हणूनच नवग्रह शांत असतील तर जीवन शांत, नवग्रह रुष्ट असतील तर अडचणी सुरू. नवग्रहातील पहिला ग्रह आहे सूर्यग्रह. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, आरोग्य आणि मान सन्मान. जर कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो, सरकारी अडथळे निर्माण होतात, डोळे व हाडांचे त्रास होतात. त्यावर उपाय काय? तर सूर्यमंत्र. सूर्यमंत्र असा आहे: सूर्य जपा कुसुम शंकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. या मंत्राचा जप 108 रोज असा 7 दिवस करावा, किंवा विशेष फलासाठी 7,000 जप हा संकल्पयुक्त करा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी केलेला जप हा जास्त प्रभावशाली आहे. नवग्रहातील दुसरा ग्रह आहे चंद्रग्रह. चंद्र म्हणजे मन, भावना आणि आई. चंद्र अशांत असेल तर टेन्शन येते, झोप लागत नाही, निर्णय घेता येत नाही. त्यावर उपाय असा की चंद्रमंत्र. मंत्र असा आहे: चंद्र दधिशंख तुषाराभम शिरोदार्णवसंभवम नमामि शशिनं सोमम शंभो मुकुटभूषणम. या मंत्राचा जप रोज 108 असा कंटिन्यू 11 दिवस करावा. विशेष फलासाठी 1000 जप, 11,000 जप हा अत्यंत उत्तम आहे, आणि जर हा जप सोमवारी केला तर जास्त प्रभावशाली आहे. मंडळी, नवग्रहातला तिसरा ग्रह आहे मंगळ ग्रह. मंगळ म्हणजे धैर्य, शक्ती आणि रक्त. मंगळ दोष असेल तर घरात सतत भांडण होतात, अपघाताचे लक्षणं दिसून येतात किंवा विवाहात अडथळे येत असतात. त्यावर उपाय काय? तर मंगळ ग्रहाचा मंत्र जप. मंत्र असा: मंगळः धरणी गर्भसंभूतं विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं तं मंगलम प्रणमाम्यहम. या मंत्राचा जप रोज 108 असा 21 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी एकाच वेळी म्हणजेच एकाच बसणीला 10,000 जप करावा. तो जास्त प्रभावशाली आहे. नवग्रहातला चौथा ग्रह आहे बुध ग्रह. बुध म्हणजे बुद्धी, वाणी आणि व्यापार. बुध कमजोर असेल तर अभ्यासात अडथळे निर्माण होतात, व्यवसायात नुकसान होते, बोलण्यातून गैरसमज होतो. त्यावर उपाय काय? तर बुध ग्रहाचा मंत्र जप. बुध ग्रहाचा मंत्र असा की बुधः प्रियंगु कलिका श्यामम रूपेणा प्रतिम बुधम सौम्य सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम. बुधः प्रियंगु कलिका श्यामम रूपेणा प्रतिमं बुधम सौम्य सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम. या मंत्राचा जप रोज 108 असा सलग 17 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी एकाच बसणीला 9,000 जप केला तर जास्त प्रभावशाली आहे. नवग्रहातील 5वा ग्रह आहे गुरुग्रह. गुरु म्हणजे भाग्य, विवाह, संतती. जर गुरु अशुभ असेल तर विवाह उशिरा होतो, आर्थिक अडचणी निर्माण होतात, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यावर उपाय काय? तर गुरुग्रहाचा मंत्र जप. गुरुग्रहाचा मंत्र असा: गुरुः देवानां च ऋषीणां च गुरुः
कांचनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीम. या ग्रहाचा मंत्रजप रोज 108 असा 19 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी 19,000 जप हा एकाच बसनीला करावा. नवग्रहातील 6वा ग्रह आहे शुक्र ग्रह. शुक्र म्हणजे सुख, ऐश्वर आणि प्रेम. जर शुक्र कमजोर असेल तर वैवाहिक वाद होतात, आर्थिक तंगी भासते, आनंद नाही मिळत सांसारिक जीवनामध्ये. त्यावर उपाय असा की शुक्र ग्रहाचा मंत्र जप. जर शुक्र ग्रहाचा मंत्र असा: शुक्र हेमकुंदू मृणालाभम दैत्यानं परमं गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम. पुन्हा एकदा ऐका. शुक्र हेमकुंद मृणालाभम दैत्यानं परमं गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम. या ग्रहाचा मंत्रजप रोज 108 असा 16 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी एकाच बसनीला 16,000 जप करावा. विशेष फल प्राप्तीसाठी केलेला जप हा संकल्पयुक्त असावा, तो जास्त प्रभावशाली आहे. नवग्रहातील 7वा ग्रह आहे शनिग्रह. शनी म्हणजे कर्म आणि न्याय. जर शनी रुष्ट असेल तर 7.5 पाठी लागते, सतत संघर्ष करावा लागतो, काम करूनही फळ मिळत नाही. त्यावर उपाय काय तर शनिग्रहाचा मंत्रजप. शनिग्रहाचा मंत्र असा की शनिही नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शनैश्चरम्. नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शनैश्चरम्. या मंत्राचा रोज 108 असा 23 दिवस जप करावा. विशेष फल प्राप्तीसाठी संकल्पयुक्त एकाच बसनीला 23,000 जप करावा. नवग्रहातील 8वा ग्रह आहे राहू ग्रह. जर राहू ग्रह कमजोर असेल तर भीती वाटते, अचानक अघटित घटना घडतात. तर त्यावर उपाय काय तर राहू ग्रहाचा मंत्र जप. मंत्र असा की राहू अर्धकार्य महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनं सिंहिका गर्भसंभूतं तं राहू प्रणमाम्यहम. राहू, पुन्हा एकदा ऐका. राहू अर्धकार्य महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनं सिंहिका गर्भसंभूतं तं राहू प्रणमाम्यहम. या ग्रहाचा मंत्रजप रोज 108 असा 18 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी संकल्पयुक्त एकाच बसनीला 18,000 जप करावा, तो जास्त प्रभावशाली आहे. नवग्रहातील 9वा ग्रह आहे केतू. जर केतू ग्रह कमजोर असेल तर आध्यात्मिक अडथळे निर्माण होतात. त्यासाठी उपाय काय तर केतू ग्रहाचा मंत्र जप. मंत्र असा की केतुः पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहम. पुन्हा एकदा ऐका. केतुः पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम. या ग्रहाचा मंत्रजप रोज 108 असा 7 दिवस करावा. विशेष फल प्राप्तीसाठी संकल्पयुक्त एकाच बसनीला 7,000 जप जास्त फलदायी आहे. आता पाहूया नवग्रह जपाचे नियम. नवग्रह जप करताना स्नान करून शांत जागी बसून एकाग्रतेने करावा. मोबाईल दूर ठेवावा आणि सातत्य ठेवावं. जपात सातत्य हेच यशाचं गुपित आहे. मंडळी, नवग्रह म्हणजे शिक्षा नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. आपण त्यांना समजून घेतलं तर जीवन सुंदर होतं. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळाली तर समजा नवग्रहांची कृपा सुरू झाली. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, भक्तिपर कंटेंटसाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय नवग्रह देवता, जय श्री स्वामी समर्थ.